संघटन बांधण्याची सुरुवात ही महाराष्ट्रात करत असताना अखिल भारतीय पातळीवर जसा जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा एक प्रकल्प हाती घेण्यात आला, तसाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तालुका बळकटीकरणाच्या आणि तालुक्याच्या अध्यक्षांची मुलाखती आणि त्या प्रक्रियेतून तालुका अध्यक्षांची निवड सुरू केलेली आहे। आणि आज त्यातला 60 पदाधिकाऱ्यांचा हा पहिला प्रशिक्षण या ठिकाणी आमचं संपन्न होत आहे। आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित करणं ही भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्वीकारली आहे। आणि हा निरंतर अशा स्वरूपाचे उपक्रम पुढच्या काळामध्ये हे पक्ष मुख्यालयामध्ये सुरू राहतील। या शिबिरामध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जाणार आहे? स्थानिक पातळीवरती पुन्हा एकदा काँग्रेस बळकट करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवण्यासंदर्भात काय माहिती दिली जाणार आहे? प्रशिक्षणाची एक मोठी विस्तारित शृंखला ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ही संगम प्रक्रियेच्या अनुषंगानं ही फार पूर्वीपासून राबवण्यात येत आहे। या संगम प्रक्रियेचा प्रशिक्षणाच्या शृंखलेतला मी एक विश्वस्त या नात्यानं गेल्या 3-4 वर्षापासून काम करतो। त्यामुळे त्या सगळ्या प्रशिक्षणाशी महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकर्त्यांना जोडणे हा आजच्या प्रशिक्षणाचा मूळ हेतू राहील। त्यामुळे एक ओरिएंटेशन आणि ट्रेनिंग हे जे 2 भाग आहेत, ते या ठिकाणी ओरिएंटेशन म्हणजे प्रबोधन आणि एकंदरीत आज आपला पक्ष कुठे आणि काय आणि कसा आहे या संदर्भात या 2 दिवसामध्ये चर्चा होणार आहेत। आणि पुढच्या काळात ही सर्व जी आमची नेते आहेत हे संगमच्या 30 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराच्या शृंखलेतून पुढे जे आहेत ते जातील। माजी आमदार 3 वेळेस आमदार राहिलेले बाबा जानी दुरानी हे काँग्रेस पक्षात आज प्रवेश करीत आहेत। तद्वतच लोकसभा निवडणूक लढलेले ही काही विविध पक्षाच्या माध्यमातून त्यांचाही या ठिकाणी प्रवेश हा आज होणार आहे। आणि आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश एकामागे एक झालेले आपल्याला बघायला मिळतील। सध्या मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी कबूतरखान्याचा विषय जो आहे तो तापलेला आहे। काल आपण बघितलं असेल, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुद्धा जैन समाजाने आदेशाच्या विरोधात कारवाई केल्याचं पाहायला मिळालं। पालिकेने ताडपत्री लावलेली होती, ताडपत्री चाकूने कापण्यात आली आणि हटवण्यात आली। काय सांगाल? अजूनही कारवाई झालेली नाही? संविधानानुसार जिवंत राहण्याचा जगण्याचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे। तो जसा कबुतरांना दिलेला आहे तसाच हा नागरिकांनाही दिलेला आहे। आणि त्या भागातल्या नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत असं निदर्शनास आल्यामुळे आणि तद्वतच भारतभरात आणि जगभरात कबुतरांच्या पंख आणि विष्ठेमुळे जे फुफ्फुसाचे आजार आहे ते प्रबळ झाल्याचे आणि त्यातून अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निर्णय आहे। त्यामुळे या निर्णयाच्या सोबत कबुतरांचं काय करावं या संदर्भात सरकारने एक धोरण ठरवून त्यांची वेगळी व्यवस्था ही कुठेतरी करणं हे आवश्यक होतं। मात्र हा तो तुर्ताचा जो हा तणाव आहे, या तणावाच्या मागे सरकारच कुठेतरी आहे। कालचंही वक्तव्य जो होतं नागपूरच्या दंगलीत आपण बघितलं की बाहेरून आले आणि दंगा करून गेले, हे आपण ऐकलं। जरांगे पाटलांच्या संदर्भातल्या ज्या झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने बाहेरून कोणी आलं दंगा करून गेलं हे आपण ऐकलं। आणि हे तिथेच नाही तर ही शृंखला जी आहे सातत्याने सुरू आहे। आणि काल तेच या तणावाच्या अनुषंगाने बाहेरचे लोक आले हे ऐकायला मिळालं। त्यामुळे सरकारने आता दंगा करो पथक, हे दंगा काबू करो पथक आधी सरकारचं होतं, पण या सरकारने दंगा करो पथक केलेलं आहे। आणि या पथकाचे लोक भरभरून जातात आणि त्या ठिकाणी तणाव निर्माण करतात अशी एकंदरीत असणारी परिस्थिती आहे। यामध्ये जैन समाज हा महावीरांच्या सर्वोदयाच्या अंत्योदयाच्या विचारांनी प्रेरित आहे। त्यामुळे त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांच्या अनुषंगानं सरकारनं इतरत्र कुठेतरी त्या कबूतरखान्याची व्यवस्था करावी। लोढा हे मोठं मुंबईतलं एक प्रस्थ आहे आणि अनेक जमिनी त्यांच्या अनेक इमारती आहेत आणि तेही या प्रकरणात भूमिका घेत आहेत। त्यांनी एखादी इमारत ही कबूतरांसाठी जर अर्पण केली तर निश्चित एक सत्कार्य त्यांच्या हातून घडेल एवढंही या निमित्ताने मी ठामपणे सांगू इच्छितो। आणि अर्ध्यापेक्षा अधिक मुंबई ही अडाणीच्या गळ्यात घालण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्या अडाणींनाही कुठेतरी कबूतरखान्याचीही व्यवस्था घ्या। नुसत्या हत्तीणीच्या संदर्भामध्ये आपण आता करून आपला भूमिका न ठेवता मुंबईच्या कबूतरांची जबाबदारी ही अंबानी अडाणींनी घ्यावी ही या निमित्तानं आमची मागणी आहे। आंदोलकांवरती इंडिया अलायन्सचे पार्टनर उद्धवजी आहेत
आणि ते त्या अलायन्सचे पार्टनर असल्याच्या अनुषंगानं आणि दिल्ली मुक्कामी संसदेचे अधिवेशन सुरू असताना ते त्या ठिकाणी या सगळ्या आघाडीच्या अनुषंगानं नेत्यागातीच्या भेटीसाठी गेलेले आहेत. आणि हे चांगलं आहे. एक युतीचा धर्म पाळत असताना एक संवादाची आवश्यकता असते आणि तो संवाद या सगळ्या भेटींच्या अनुषंगानं पूर्ण होत आहे, याबद्दल मला आनंद आहे. बेस्टचे प्रमुख म्हणून 2 नियुक्त्या करण्यात आल्या. एक शिंदेनी केली, एक फडणवीसांनी केली. कुठेतरी तिघाडी सरकार असताना नियुक्तीमध्ये हा गंभीर प्रकार झाल्याचं पाहायला मिळतं. 3 तिघाडी आणि काम बिघाडी ही सरकारच्या स्थापनेपासूनच त्याची सुरुवात आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार हे असल्याचं आम्ही वारंवार म्हणत आलेलो आहे. आणि या गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून आता थेट स्वरूपात गँगवॉर सुरू झालेली आहे आणि या टोळी युद्धातच एका जागेवर 2-2 नियुक्त्या हा त्याचाच एक परिणाम आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांनी असंही म्हटलेलं आहे की आता आम्ही सत्ताधाऱ्यांना चळकी पळ करून सोडणार आहे. सगळे विरोधक एकत्र येणार आहेत आणि भाजप आणि या सगळ्या युती सरकारला चळकी पळ करून सोडणार असं त्याचं वक्तव्य त्यांनी. निश्चित त्यांच्या ज्या भूमिकेला साथ घालण्याचं काम काँग्रेस करेल. मात्र सळोकीपळो करत असताना या सरकारही जे आहे हे गेंड्याच्या कातडीपेक्षाही मोठी कातडी झालेलं एक बेशरम निर्लज्ज सरकार आहे. आणि या निर्लज्ज सरकारला वटणीवर कसं आणावं यासाठी जरूर उद्धवजींच्या सूचनेच्या अनुषंगानं आम्ही कार्यरत राहू. शिवाजी या चित्रपटाला सुद्धा विरोध केला जातो आहे. एकीकडे आशिष शेलार यांच्याच विभागानं हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलला पाठवलेला होता. आता त्याच समितीची चौकशी करण्याचे आदेश स्वतः आशिष शेलार यांनी दिलेले आहेत. एकंदरीत भारताच्या ऐतिहासिक तथ्यासोबत एक मोठ्या प्रमाणावर छेडछाड हे सरकार सातत्याने करत आलं आहे. मग ते पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने असो किंवा इतर काही संदर्भाच्या अनुषंगानं असो, नेहमी अशा मुद्द्यांवर एक आपल्याला हिशोबाने आणि आपल्या विचारांनुसारच इतिहास पुढे आला पाहिजे याचा प्रयत्न सातत्याने होत असताना या सर्व प्रवृत्त्या एकंदरीत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या माणसावर हा केलेला सांस्कृतिक हल्ला आहे. कर्जमाफी पंतप्रधानांना विश्वगुरु वगैरे असं ते लोक म्हणतात. मात्र ज्या प्रकारे ट्रम्पने भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे कर लादलेला आहे, कसं बघते याकडे? नरेंदर आणि सिलेंडर हे राहुल गांधींचं जे विधान आहे ते विधान किती सत्य होतं या संदर्भामध्ये रोज वेगवेगळे पुरावे हे मिळत आहे. अबकी बार ट्रम्प सरकार म्हणून उदो करणारे आता बॅकफूटवर नव्हे तर आता पुरती भारताचीच फसवणूक करायच्या अनुषंगाने कुठेतरी दिसत आहेत. यामागे स्पष्ट आहे, रशियावरून जे तेल येतं ते नायरा आणि रिलायन्स या दोघांना मिळतं आणि नायरा आणि रिलायन्सच्या दबावात आणि अडाणींच्या दबावात मोदी काम करत असल्यामुळे भारतावर हे आर्थिक संकट घोगावत आहे. कर्जमाफी संदर्भात एक मोठं वक्तव्य बावनकुळे यांनी केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्म हाऊस आहेत त्यांना कर्जमाफी आम्ही देणार नाही. सर्वेक्षण सध्या सुरू आहेत आणि या सर्वेक्षणामध्ये असे अनेक शेतकरी आम्हाला सापडतील. बुद्धिभेद ते करत आहेत. त्यांना कर्जमाफी करायची ते त्यांनी झटकन करावी, जे काय निकष असतील ते लावावेत. मात्र दरवेळेस म्हैस येणार आहे आणि दूध देणार आहे अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करतात. मात्र म्हैस काही येत नाही, दूध काही देत नाही आणि चहा आणि बासुंदी काही शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जो निकष लावायचा तो लावा, आधी कर्जमाफीची तारीख जाहीर करा. हे प्रति आव्हान या निमित्ताने माझं त्यांना आहे. हिंदी में जान चाहिए, आज जिस तरीके से यहाँ पर पक्ष प्रवेश का आयोजन किया गया, शिविर आयोजन किया गया, महाराष्ट्र कांग्रेस तरफ से क्या कहना चाहिए? शिविर की श्रृंखला महाराष्ट्र में प्रदेश कांग्रेस कमेटी के माध्यम से शुरू हो चुकी है. तालुका स्तरीय जो अध्यक्ष है उनकी प्रशिक्षण आज यहाँ संपन्न होने वाला है और आने वाले समय में 60-60 की बैच में इसको अंजाम दिया जाएगा. ओरिएंटेशन और ट्रेनिंग इन 2 हिस्सों को अलग करते हुए ये ओरिएंटेशन प्रोग्राम यहाँ होगा और ट्रेनिंग प्रोग्राम भारत की और महाराष्ट्र की तमाम जगह पर वो संपन्न होगा. वही अगर देखा जाए तो जिस तरीके से अमेरिका जिस तरीके से 50% जो टैरिफ है वो अब भारत पे इम्पोज किया गया है, किससे देखेंगे सर? क्योंकि पहले 25% था, अब उसे बढ़ा के 50%. हमारी विदेश नीतियाँ दुर्भाग्यपूर्ण ये कमज़ोर है और इसका बहुत दिनों से इस प्रकार से आसार उसके नज़र आ रहे थे. चुनिंदा मुट्ठी भर लोगों को खुश करने के लिए भारत जो कुछ कर रहा है उसका अंजाम हर आम आदमी को भुगतना पड़ रहा है. इससे बचने के लिए राष्ट्र का विचार करते हुए इसमें जो कड़े ही नहीं तो मूलभूत स्वरूप के कदम उठाते हुए बहुत ही रैशनली इस पर थिंकिंग होना चाहिए. सर वही अगर देखा जाए तो जिस तरीके से प्रधानमंत्री मोदी जो है चीन दौरे पर जाने वाले हैं और वहां पर जाने से पहले वो जितने भी डेलीगेशंस हैं उनसे बात करने वाले हैं, तो इसके पहले मोदी जी तमाम दुनिया भी घूम के आ चुके हैं.
विश्व में वो अपना दौरा कर चुके हैं, खुद को विश्व गुरु भी कह चुके हैं, मगर सिंदूर के बाद हमारे साथ कोई खड़ा नहीं रहा, ये भी दुर्भाग्यपूर्ण है। इसलिए वो जाए या न जाए और जाके आने के बाद क्या असर होने वाला है, ये पहले वो वादा देश को करके जाए। सर वही अगर कबूतर खाने का जो इशू है वो फिलहाल कबूतर खाना का जो इशू है, भारत के हर आदमी को जिंदा रहने का, जीवित रहने का अधिकार संविधान ने प्रदान किया है। जैसे कबूतरों को जिंदा रहने का अधिकार है, वैसे मानव को भी जिंदा रहने का पूरा अधिकार है। और पिछले दिनों कबूतरों के कारण लोगों की मृत्यु हुआ, ये फाइंडिंग्स रहने के कारण हाईकोर्ट ने इस पर जो पाबंदी लगाई है। उसके बाद अभी यहाँ पर जो लोढ़ा जी जो है वो एक बिल्डिंग इसके लिए अर्पण करे और सारे कबूतरों की जिम्मेदारी खुद ले, नहीं तो वनतारा को लेकर ही नहीं तो अंबानी भी कबूतरों की जिम्मेदारी ले, आधी मुंबई निगल चुके अडानी भी इसकी जिम्मेदारी लेगा, अलग जगह कबूतर खाने वो बनाए जाए। कोविशील्ड के दौरान कोविशील्ड दे के लोगों का मृत्यु हो रहा था, दुर्भाग्यपूर्ण वो चीज़ आज इस पर्यवेक्षण में कहीं ना कहीं उसका स्मरण हो रहा है। मंत्री कार्यालयामध्ये भ्रष्ट अधिकारी काम करू नये यासाठी एक नियमावली मुख्यमंत्र्यांनी आखलेली होती, त्याला मंत्र्यांनी फिक्सर आणि आपल्या मर्जीप्रमाणे सध्या मंत्री कार्यालयामध्ये अधिकारी नेमत असल्याची माहिती मिळते। फिक्सर अधिकारी म्हणून थांबवण्याचा प्रयत्न आणि स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रयत्न घाशीराम कोतवाल अर्थात देवेंद्र फडणवीसांनी हा केला होता। आणि आता त्यावेळेस आम्ही प्रश्न विचारला होता की जर अधिकारी जर फिक्सर आहे, PA जर फिक्सर आहे, OSD जर फिक्सर आहे, तर ते फिक्सर मंत्री कोण? त्यावेळेस आम्हाला उत्तर मिळालं नव्हतं। आणि आता ना खाऊंगा ना खाने दूंगा हा जसा एक बडे मियाँ जसा म्हणत होता, तसा आता छोटे मियाँही जो आहे, याचे खायचे आणि दाखवायचे पदार्थ वेगळे आहेत आणि यांना केवळ भ्रष्ट आणि भ्रष्टच लोक जवळ पाहिजे याचा असणारा हा पुरावा आहे। सर महायुतीच्या वाद जे दिल्ली दरबारी सहांच्याकडे गेलेलं आहे आणि 20 मिनिटं 25 मिनिटं बंदार चर्चा झालेली काय सांगा जे वादग्रस्त मंत्री आहेत आता वादग्रस्त मंत्र्यांच्या संदर्भात काय बोलावं? ज्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन जे खोटारडे वागतात अशा अधर्मी लोकांना हे मंत्रिमंडळात सहन करतात, कारण यांचा सत्याचा अर्थात धर्माचा आणि नैतिकतेचा काही संबंध नाही। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।